तर शरद पवारांच्या या खळबळजनक वक्तव्याचे आणि या आरोपांबाबत एमआयएमला नेमकं काय वाटतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत एमआयएमचे सध्याचे आमदार इम्तियाज जलील. आपण त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार इम्तियाजजी. आणि शरद पवारांचं वक्तव्य, हे आरोप तुम्ही ऐकलेलेच असतील. भाजपमधला एक गट आहे, त्यांनी शक्ती देण्याचा प्रयत्न एमआयएमला केलेला आहे असा थेट आरोप शरद पवारांनी त्यांच्या चिंतन शिबिरामध्ये केला. आरएसएस फंडिंग करते असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं या आरोपांना उत्तर काय? 94 नहीं डिस्कनेक्ट हो गया है, डिस्कनेक्ट हो गया। एमआयएमला भाजप आणि संघाकडून बळ दिलं जाते. एमआयएममुळे सेक्युलर पक्षांना फटका बसतोय असा खळबळजनक आरोप शरद पवारांनी केलाय. सध्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर रायगडमध्ये अलिबाग इथे सुरू आहे. सकाळपासून शरद पवारांनी मार्गदर्शन तिथल्या कार्यकर्त्यांना केलं. एकतर निवडणुका लवकरच येतील आणि त्यामुळे कामाला लागा, हे सरकार फार टिकणार नाही, अडचणीत आहे सरकार, असं स्वतः शरद पवारांनी सांगितलेलं आहे. खरं तर सरकार स्थापन होऊन अजून 1.5 महिना सुद्धा 1 ते 1.5 महिना सुद्धा झालेला नसताना अशा प्रकारे हादरे द्यायला सुरुवात शरद पवारांनी केली. आणि त्याच वेळी एमआयएम या पक्षाला भाजप मोठा करतोय. भाजपमधल्या एका गटानं शक्ती दिलेली आहे एमआयएमला आणि म्हणूनच अनपेक्षितपणे एमआयएमला यश मिळते असा आरोप शरद पवारांनी केलेला आहे. भाजपचं प्रोत्साहन असल्यामुळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद मुस्लिमीन अर्थात एमआयएमला विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित यश मिळाल्याचं शरद पवारांचं म्हणणं आहे. अलिबागमध्ये राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये त्यांनी हा आरोप केलाय. पुन्हा एकदा जाऊया. सध्या आपल्या बरोबर औरंगाबादमधून इम्तियाज जलील एमआयएमचे आमदार आहेत. आपण त्यांच्याकडून शरद पवारांच्या या आरोपांना काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊया. इम्तियाजजी, तुम्ही आता शरद पवारांचं बोलणं निश्चित ऐकलं असेल आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की भाजपमधला एक गट आहे तो एमआयएमला शक्ती देतोय, त्यांच्या वाढवणीसाठी खतपाणी घालते. आपल्या याच्यावर काय म्हणणं आहे? आरएसएस फंडिंग करते. देखिए, मैं समझता था कि शरद पवार बहुत सीनियर पॉलिटिशियन है और वो अगर कोई स्टेटमेंट करते हैं तो मुझे ऐसा मौका नहीं आना चाहिए कि मैं शरद पवार जी को कोई सलाह दूं, क्योंकि शरद पवार जी का जितना पॉलिटिकल एक्सपीरियंस है उतनी तो शायद मेरी उम्र भी नहीं है. लेकिन मैं उन्हें बताना चाहता हूं कि आप ये ही एनसीपी के लीडर है जिन्होंने बिना, जब बीजेपी की सरकार बनने जा रही थी तो बीजेपी ने सरकार से मदद मांगी भी नहीं किसी पक्ष से, तो शरद पवार जी खुद आगे गए कि साहब ये लीजिए, हमारा समर्थन ले लीजिएगा. अनकंडीशनल सपोर्ट देना चाहते थे, लेकिन उसके अंदर कंडीशन ये होने वाली थी कि हम आपको सपोर्ट तो दे देंगे, आप ऐसा करिएगा कि हमारे जो मंत्रियों के ऊपर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगे हुए हैं, तटकरे साहब को बचा दीजिएगा, अजीत पवार साहब को बचा दीजिएगा, छगन भुजबल साहब को बचा दीजिएगा, हमारा समर्थन ले लीजिएगा. शरद पवार साहब को दूसरी मैं बात बताना चाहता हूं कि औरंगाबाद जिस चुनाव क्षेत्र से मैं लड़ा हूं और जीत कर आया हूं, वहां पर राष्ट्रवादी कांग्रेस की जमानत जब्त हुई है. औरंगाबाद में 3 सीटें हैं, तीनों ही कैंडिडेट्स की जमानत जब्त हुई है राष्ट्रवादी कांग्रेस की. और मेरी जो लड़ाई थी वो भाजपा के विरुद्ध थी. मुझे 20,000 वोटों से भाजपा से ज्यादा वोट मिले हैं और मैं चुनकर आया हूं. जहां जहां पर भी एमआईएम ने कैंडिडेट्स खड़े किए थे वो सब भाजपा के खिलाफ है. हम तो ये कहते हैं कि एमआईएम की नजर में जिस तरह भाजपा को हम देखते हैं उसी तरह हम राष्ट्रवादी कांग्रेस को देखते हैं. और शरद पवार जी दूसरा ये कह रहे हैं कि हमें स्पॉन्सरशिप मिल रही है, हमें ये मिल रहा है. हम कहना चाहते हैं शरद पवार साहब, अब हारने के बाद अब आप कोशिश ये करिएगा कि 6 महीने, 1 साल, 2 साल के बाद अगर चुनाव होते हैं तो जितनी आपकी सीटें आई वो बचाने में अगर कामयाब हो गए तो वो ज्यादा बेहतर रहेगा. एमआईएम की आप चिंता मत करिए साहब, हमें स्पॉन्सरशिप कहां से मिल रही, हमें किसने लिया है. अब लोगों को आपके बारे में, आपकी पार्टी के बारे में समझ में आ गया है कि किस तरह का सेक्युलरिज्म का आप लोग खेल खेलते आए हैं कि अगर हमने आपको वोट नहीं दिए तो हम देश के सबसे देशद्रोही हो गए, अगर हम दलितों ने आपको वोट नहीं दिए तो वो देशद्रोही हो गए. तो इस तरह की राजनीति अब आप बंद कर दीजिएगा. मेहरबानी करके अब आप ये सोचिएगा कि आपके जो जितने भी 30-40 सीटें आई है वो आप बचाने में कामयाब होते हैं. और जहां तक हमारे ऊपर यह आरोप लगा रहे हैं हमारे एमआईएम के बारे में, अगर आपके पास कोई भी पुरावा है शरद पवार जी, टीवी में जाने की जगह, भाषण देने की बजाय आप जाइए ना, इलेक्शन कमिशन में जाइए, कंप्लेन करिए, सबूत दीजिए, अदालत में जाइए, अदालत को बताइए. आणखी एक त्यांचा असा आरोप आहे इम्तियाजजी, खरं तर धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस आणि एनसीपी ओळखला जातो, मात्र मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतंय असं त्यांचं म्हणणं आहे. एमआयएम आल्यामुळे ही जी मतं आहेत ती फुटतायत असं त्यांचं म्हणणं आहे. हो, फुटली ना.
मतं फुटली आमची. जे काँग्रेसला देत होती मतं ते मतं आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणूनच त्यांना आता खूप काळजी होऊ लागली की त्यांची जे मतं होती, त्यांचं जे वोट बँक होत का इतकं वर्षापासून, ते वोट बँक आम्ही घेतलं ना. आम्ही घेतलं आणि जिंकून आलं. बघा तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस किती जुनी पार्टी आहे. MIM महाराष्ट्रामध्ये 2 महिना अगोदर आली आणि किती MLA जिंकून आले आमचे? 2 MLA. शरद पवार साहेबांची पार्टी किती जुनी आहे आणि किती सीट्स त्यांनी लढवले होते? त्यांचा फक्त एक आमदार आहे. म्हणजे जिथे ते हारले की आमच्यामुळे हारले नाही. आम्ही तर फक्त 24 सीट लढवले होते आणि शरद पवार साहेबांनी किती सीट लढवले होते? त्या सगळ्यामध्ये MIMचा भाग होता का? नाही होता ना. आता MIMला त्यांना काय काळजी वाटतं की साहेब इतकी वर्षापासून आम्ही मुस्लिम समाजांना, दलित समाजांना आमचं वोट बँक समजत होतं, त्यांना सत्तामध्ये भागीदारी नाही देत होतं आणि आता सडनली जे MIM कडे खूप लोक आणि खूप सपोर्ट मिळू राहिला तर शरद पवार साहेबांना असं वाटतं की हे तर खूप कम्युनल पार्टी आहे. तुमचं जे सेक्युलरिझमचं डेफिनेशन आहे शरद पवार साहेब आणि NCP पार्टी, ते आम्हाला मान्य नाही. आम्ही जितकं दलितांना तिकीट दिले, दलितांना आम्ही जास्त तिकीट दिले तुमच्या पार्टीपेक्षा. आम्ही फक्त 24 सीट्स लढवले होते पण दलितांना आम्ही जास्त तिकीट दिले. आणि बघा तुम्ही, समजा 6 महिना, 1 वर्ष, 2 वर्षानंतर जेव्हा इलेक्शन येईल तर तुमची पार्टीची काय हाल होणार, आमची पार्टीचा काय हाल होणार, आता हे लोक कळवणार आहे तुम्हाला. अगदी MIMचं वर्चस्व जसं वाढत चाललेलं आहे तसं फायदा भाजपला होत चाललेला आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही, कसा होत चाललेला आहे हे सांगा ना तुम्ही. आम्ही फक्त 24 सीट लढवले होते महाराष्ट्रामध्ये आणि 2 सीट जिंकून आले आम्ही. आणि जिथे राष्ट्रवादी हारली, जिथे राष्ट्रवादी कॅन्डिडेट्सचे जमानत जप्त झाली, तिथे आमचे तर कॅन्डिडेट्स पण नाही होते ना. आता शरद पवार साहेबांना काय काळजी आहे की त्यांनी जे कंडिशनल सपोर्ट दिलं होतं बीजेपीला, आता मुस्लिम लोक जे आहे औरंगाबादमध्ये, सांगतो मी तुम्हाला सध्याची स्थिती काय आहे आणि महाराष्ट्राकडून किती नेते आम्हाला कॉन्टॅक्ट करते NCPचे की साहेब आम्हाला तुमच्या पार्टीमध्ये घ्या. आणि काय कारण देते की साहेब ते शरद पवार साहेब भाजप सोबत जात आहे, आम्हाला जितकी वोट मिळायची ते पण आता नाही मिळणार. आता जेव्हा शरद पवार साहेबांना हे कळालेलं आहे की आपण तर बीजेपीला सपोर्ट दिलेले आहे, आता लोक आपल्याकडून दूर जात आहे, म्हणून काय करायचं की आपल्या लोकांना जवळ करण्यापेक्षा आपण काय करायला, MIMला टार्गेट करा की MIM अशी आहे, MIM तशी आहे. MIM जशी आहे लोकांना पटू राहिले शरद पवार साहेब, लोक वोट देत आहे MIMला. तर तुम्ही MIMची काळजी करू नका. तुम्ही आपले सीट्स किती पटीने वाढवू शकते हे बघा. नाहीतर काय होणार की समजा इलेक्शन आले तर मी गॅरंटी देतो जितके तुमचे सीट्स आता आलेले आहे त्यापेक्षा 50% तुम्ही कमी होणार. आणि तुमचे बघा थोड्या दिवसातच काय होणार की तुमचे बहुतेक MLA कुणाच्याकडे जाणार. लिहून घ्या, मी सांगून देतो तुम्हाला, लिहून घ्या की तुमचे किती MLA. कॉन्फिडन्स खूप काही सांगून जातो, तुमचा कॉन्फिडन्स निश्चित खूप काही सांगून जातो. ह्या सरकारला तुमचा पाठिंबा आहे की नाही यावरही मला तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. इम्तियाजजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सरकारला तुमचा पाठिंबा आहे का आणि असेल तर कुठल्या मुद्द्यांवर सांगाल? देखिए, हमने पहले ही, अनुपमा ये पहले ही कह दिया था कि हमारा किसी को भी हम सपोर्ट नहीं देने वाले हैं. हम जब ट्रस्ट वोट होने वाला था उस दिन भी हमने साफ कहा था मुंबई में असेंबली में जाने से पहले कि हमारे लिए बीजेपी वही मायने रखती है जो हम NCP को देखते हैं, हमारे लिए कांग्रेस वही मायने रखती है जो हम शिवसेना को देखते हैं. तो हमें पता था कि मतलब अंदर किसी न किसी तरह की खिचड़ी पकने वाली है. हमने शुरुआत से ये कहा था कि हमारे सिर्फ 2 MLAs है. हम आज से 5 साल के बाद जब हमारी स्ट्रेंथ बहुत अच्छी रहेगी तब हम सोचेंगे किसकी सरकार में जाना, किसके साथ सरकार बनाना. आज हमारे 2 MLAs है. हमने ये पहले से ही तय किया था. हम एक रिस्पॉन्सिबल ऑपोजिशन में जाकर बैठना चाहेंगे और एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल हम अदा करना चाह रहे हैं. लेकिन दूसरे पार्टियों की हालत देखिएगा साहब, सत्ता हासिल करने के लिए कांग्रेस की हालत देखिएगा की जिस आणि तुमचा हा विरोध आणि चांगलं कार्य करण्यासाठी तुमचा नेहमी सपोर्ट असणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर बोललात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. इम्तियाज जलील आपल्याबरोबर होते, औरंगाबादचे MIMचे आमदार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.